नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या युट्यूब चॅनल वरती. काळी म्हणून सोडली होती एक्स, ती झाली IPS. रात्रीचे 8 वाजले होते. शहरातील एका भव्य सरकारी कार्यक्रमाला मोठमोठे अधिकारी, राजकारणी आणि उद्योगपती उपस्थित होते. सभागृहात बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. अचानक सायरनचा आवाज घुमला. एक पांढरी सरकारी गाडी हळूहळू गेटमधून आली. गाडीवर लाल निळा फ्लॅशर चमकत होता. सर्व पोलीस अधिकारी सावध झाले. दार उघडलं. खांद्यावर चमकणारे स्टार, नीटनेटका IPS गणवेश, डोळ्यांवर काळा गॉगल आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. ती होती सायली देशमुख, IPS. याच कार्यक्रमात रोहनही आपल्या कंपनीच्या कामानिमित्त आला होता. त्याची नजर सायलीवर पडली आणि त्याच्या हातातून फाईल खाली पडली. सायली, त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. तीच सायली जिला त्याने एकेकाळी फक्त तिच्या सावळ्या रंगामुळे नाकारलं होतं. रोहनच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला. प्रेमाची सुरुवात 8 वर्षापूर्वी, कॉलेजचा पहिला दिवस. सायली दिसायला साधी, सावळी, पण अभ्यासात हुशार, स्वभावाने शांत आणि प्रत्येकाला मदत करणारी मुलगी होती. रोहन कॉलेजमधील लोकप्रिय मुलगा, क्रिकेट टीमचा कॅप्टन, स्मार्ट, आत्मविश्वासी आणि सगळ्यांचा लाडका. एका प्रोजेक्टमुळे दोघांची ओळख झाली. रोजच्या भेटी, गप्पा, एकमेकांना अभ्यासात मदत आणि नकळत दोघं प्रेमात पडले. सायलीने रोहनवर मनापासून प्रेम केलं. ती म्हणायची, माझ्याकडे जास्त काहीच नाही, पण आयुष्यभर साथ नक्की देईल. रोहनही म्हणायचा, तू आहेस ना, मग बाकी काही नको. दोघांनी भविष्याची स्वप्न रंगविली. बदललेल्या रोहन कॉलेज संपलं. रोहन एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. नवीन मित्र, मोठा पगार आणि दिखाऊ जीवनशैली. एक दिवस ऑफिसमध्ये त्याच्या मित्रांनी सायलीचा फोटो पाहिला. एक जण हसत म्हणालो, अरे, एवढा स्मार्ट असून अशी सावळी मुलगी. दुसरा म्हणाला, तुझ्या स्टेटसला शोभत नाही. हे शब्द रोहनच्या मनात घर करून बसले. हळूहळू तो सायलीपासून दूर जाऊ लागला. फोन कमी झाले, भेटी कमी झाल्या आणि एक दिवस तो काळजाचा दिवस सायलीला एका कॅफेमध्ये बोलावलं. सायली आनंदात आली. तिला वाटलं आज लग्नाबद्दल बोलणार. पण रोहन शांतपणे म्हणाला, सायली, आपण इथेच थांबूया. ती काही क्षण काहीच बोलली नाही. का? रोहनने नजर चुकवत उत्तर दिलं, आपण एकमेकांसाठी योग्य नाही. सायली पुन्हा विचारली, खरं कारण सांग. खूप वेळ शांत राहिल्यानंतर रोहन म्हणाला, माझ्या घरच्यांना आणि मला गोरी मुलगी हवी आहे. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, म्हणजे माझा गुन्हा फक्त माझा रंग आहे? रोहनकडे उत्तर नव्हतं. त्या दिवशी सायली रडत निघून गेली. पण जाताना ती एक वाक्य बोलली, आज तू माझा रंग पाहिलास, एक दिवस जग माझं कर्तृत्व पाहिल. संघर्षाची सुरुवात. घरी गेल्यावर आईने विचारलं, काय झालं? सायली आईच्या खुशीत रडत राहिली. दुसऱ्या दिवशी तिने स्वतःला आरशात पाहिलं. क्षणभर ती खचली, पण लगेच स्वतःलाच म्हणाली, देवाने रंग दिला आहे, पण भविष्य मी स्वतः लिहिणार. तिने UPSCचा करण्याचा निर्णय घेतला. सकाळी 5 वाजता उठायचं, 10 तास अभ्यास. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. आई दागिने विकायला तयार झाली. वडिलांनी ओव्हरटाईम सुरू केला. सायली म्हणाली, मी एक दिवस तुमचं डोकं अभिमानाने उंच करेल. पहिला प्रयत्न नापास, दुसरा प्रयत्न पुन्हा अपयश. नातेवाईक टोमणे मारू लागले. लग्नाचं वय निघून चाललं. इतका अभ्यास करून काय उपयोग? पण सायली थांबली नाही.
तिसऱ्या प्रयत्नात निकाल लागला. सायली देशमुख ऑल इंडिया रँक, IPS निवड. घरात आनंदाश्रू होते. आईने देवाचे आभार मानले. वडील रडत म्हणाले, आज माझी मुलगी जिंकली. रोहनचं आयुष्य. रोहनने नंतर एका सुंदर मुलीशी लग्न केलं, पण ते नातं जास्त दिवस टिकलं नाही. स्वभाव जुळला नाही. घटस्फोट झाला. कंपनीतही आर्थिक मंदीमुळे नोकरी गेली. ज्यांच्यासाठी त्याने सायलीला सोडलं ते मित्रही दूर झाले. तो एकटा पडला. पुन्हा भेट सरकारी कार्यक्रमात रोहनने धाडस करून सायली जवळ जाऊन म्हटलं, सायली, मला ओळखलंस? सायलीने शांतपणे उत्तर दिलं, हो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ती म्हणाली, चूक रंगात नव्हती, विचारात होती. रोहनचे डोळे पाणावले. मला माफ कर सायली. काही क्षण शांत राहिली. मी तुला खूप आधी माफ केलं आहे, कारण तुझ्यामुळेच मला माझी खरी ताकद समजली. तेवढ्यात तिचा स्टाफ आला. मॅडम, पुढची मीटिंग आहे. सायलीने मान हलवली. ती निघाली. गाडी दूर जाईपर्यंत रोहन तिथेच उभा राहिला. त्याला समजलं, सौंदर्य काही वर्षाचं असतं, पण कर्तृत्व आयुष्यभर माणसाला ओळख देतं. त्या दिवसानंतर रोहनने कधीही कोणाचा रंग, रूप किंवा परिस्थिती पाहून त्याची किंमत केली नाही, कारण त्याने स्वतःच्या आयुष्यात सर्वात मोठा चूक केली होती. रंग, रूप आणि सौंदर्य तात्पुरतं असतं. माणसाची खरी ओळख त्याच्या स्वभावात, जिद्दीमध्ये आणि कर्तृत्वात असते. दुसऱ्याला कमी लेखणारा माणूस अनेकदा आयुष्यभर पश्चाताप करत असतो. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.